वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवाल क्षीरसागर यांनी विचारलाय. सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहतंय. बीडमधील किंवा परभणीतली घटना असो, गृहमंत्री पांघरून घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. साताऱ्यामध्ये पालकमंत्रीपद अजूनही निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील रचना 2024च्या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करत भाषण केलं. उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या आराखड्यात जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जालन्यात महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते, कारण निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावरती दावा केलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलं, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचा महापौर होईल असं म्हटलं. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघांमध्ये 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला. या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलाय. काँग्रेस पक्ष येत्या 26 जानेवारीपासून देशभरात संविधान बचाव पदयात्रा काढणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की पहिला महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय प्रस्तावावर काँग्रेस 2025 मध्ये संघटनात्मक सुधारणा कार्यक्रम सुरू करणार असून प्रत्येक स्तरावरील नेत्यांची क्षमता कसून तपासली जाईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला होता, पण आता तब्बल 6 महिन्यांनंतर निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे आणि ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी का लागला असा सवाल विचारला जात असून शंका देखील उपस्थित केली जाते. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. मेसाई जवळका गावच्या सरपंचावरती हल्ला करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरती अपघात झाला. ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाचा रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली. काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तर आज सकाळी रिमझिम पाऊस बरसला आणि या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज गारपीट होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत. घाऊक बाजारात शेंगाचे दर एका आठवड्यात प्रति किलो 120 ते 180 वरनं 60 ते 90 वरती आलेत. वाटाणा सुद्धा 67 ते 80 वरनं 46 ते 50 रुपयांपर्यंत खाली आलाय. सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातील एक खाद्य म्हणजे अंड. सध्या थंडीचा जोर वाढल्यामुळे घाऊक बाजारपेठेत एक अंड 7 रुपयांना तर किरकोळ बाजारात 7.5 रुपये दरानं विक्री होतोय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. चर्चगेट, मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकावरती अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बारवेच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे, त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल आणि इथून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या सर्व शहरांचा पाणीपुरवठा आज बंद असेल. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. सीसीआयच्या केंद्रांवरती अनेक अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होतीये, त्यामुळे आता सरकारनं प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी शेतकरी करतायत. सांगलीच्या मिरज तालुक्यातील कदमवाडीतील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत वटवाघळांच्या टोळीनं हल्ला करत मोठं नुकसान केलंय. शेतकऱ्याचं तब्बल 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावरती तिघांनी बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचं समोर आलं. लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवून 93 तरुणांना 5,98,000चा गंडा घातला. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार वानमथी सी यांनी स्वीकारलाय. शासनानं नुकताच आदेश काढत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली केली. त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्य कर विभागाच्या सह आयुक्त वानमथी सी यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावरती नियुक्ती झाली आहे. परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात असलेल्या गॅरेज आणि अन्य एका दुकानाला आग लागली. आगीत दोन्ही दुकानातलं साहित्य जळून खाक झालंय. अकोल्यातील कोळंबीजवळ नागपूरवरून अकोल्याच्या दिशेने जात असताना आयशर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे सुरक्षा भिंतीला धडक लागून अपघात झाला आणि या अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. बीडच्या माजल गावात पोलिसांनी रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. अचानक छापा मारत स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेच्या 200 गोण्या गहू आणि 50 तांदळाच्या गोण्या असा 5.5 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. बंगारातील लाकूड आणि कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमध्ये मुंबईतील प्रदूषणामध्ये भर पडतेय. या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPCB आणि पालिकेच्या पर्यावरण विभागानं वेगानं हालचाली सुरू केल्या. त्यानुसार मुंबईतील 276 बेकऱ्यांवरती पालिकेच्या पर्यावरण विभागानं नोटीस बजावली आहे.